नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अर्चनाज किचनमध्ये। आज आपण करूया बाहेर मिळतात तसे सेम टू सेम घरच्या घरी खारे शेंगदाणे। तर खारे शेंगदाणे करण्यासाठी बघा, इथे मी सगळ्यात आधी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि खारे शेंगदाणे करण्यासाठी इथे 1 वाटी शेंगदाणे मी घेतलेले आहेत। कुठलेही शेंगदाणे तुम्ही इथे घेऊ शकता। तर आता हे शेंगदाणे आपल्याला एका भांड्यामध्ये म्हणजे एका टोपामध्ये काढून घ्यायचे आहेत। तर मी सगळे शेंगदाणे ते वाटी भरून एका टोपामध्ये काढून घेतलेत। इकडे पाणीही चांगलं असं उकळलेलं आहे आणि हे उकळतं पाणी आपल्याला आता ह्या शेंगदाण्यांमध्ये टाकून घ्यायचं आहे। पाणी किती टाकायचं, तर पाणी टाकायचं शेंगदाणे जितके भिजतील तितकं। शेंगदाणे भिजण्या इतपत आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे। 1 वाटी मी शेंगदाणे घेतले होते, त्यासाठी 1 चमचा मीठ इथे टाकून घेतलं आहे आणि हे व्यवस्थित पाण्यामध्ये मीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला झाकण ठेवून याला 10 ते 12 मिनिटं असंच ठेवून द्यायचं आहे। 10 ते 12 मिनिटानंतर बघूया आपण आता शेंगदाणे असे छान फुललेले दिसत आहेत, त्याचबरोबर छान असे भिजलेले आहेत शेंगदाणे आपले। आता ह्या शेंगदाण्यांमधलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर इथे मी एक चाळणी घेतलेली आहे आणि चाळणीच्या साहाय्याने आपण आता शेंगदाण्यांमधलं सगळं पाणी काढून घेऊ। अगदी बाहेर मिळतात सेम टू सेम तसेच खारे शेंगदाणे आपण घरच्या घरी करतोय आणि तेही अगदी साध्या सोप्या पद्धतीने। तर इथे शेंगदाण्यातलं सगळं पाणी मी काढून घेतलेलं आहे। चमच्याच्या साहाय्याने जे राहिलेलं असेल ते सगळं पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे। तर इथे शेंगदाण्यातलं सगळं पाणी निथळून गेलेलं आहे बघा। आता आपण एक कढई ठेवून घेऊ गॅसवर। तर इथे मी एक छोटी लोखंडाची कढई ठेवून घेतलेली आहे। आता ह्या कढईमध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। आपण खारे शेंगदाणे करतोय त्यामुळे आता मिठावर हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। अगदी खमंग खरपूस हे शेंगदाणे आपण आता भाजून घेणार आहे। पाणी पूर्णपणे निथळून घेतलंय आणि त्यानंतर मिठामध्ये हे शेंगदाणे आपण आता टाकून घेतले कढईत आणि छान असे आपल्याला हे शेंगदाणे आता भाजून घ्यायचे आहेत। हे जे मीठ दिसतंय हे मीठ शेंगदाण्यांना लागून राहत नाही, तर ते निघून जातं। जसं जसं भाजल्या जातात शेंगदाणे तसे ते शेंगदाण्यांपासून मीठ वेगळं होतं आणि छान असे खरपूस शेंगदाणे आपले तयार होतात। तर आता ह्याला मंद आचेवरच आपल्याला जवळपास 10 ते 12 मिनिटं असंच भाजत राहायचं आहे। अजिबात गॅस मोठा करायचा नाही आहे, मंदच आचेवर आपल्याला हे शेंगदाणे सतत हलवत भाजत राहायचे आहेत। हळूहळू तुम्ही बघू शकता त्यातलं सगळं मीठ बाजूला झालेलं दिसतंय आणि शेंगदाणे पण इथे छान असे खरपूस भाजलेले दिसत आहेत आपल्याला। शेंगदाण्याचे साल पण शेंगदाण्यापासून आता बाजूला होताना दिसत आहेत आपल्याला, म्हणजे आपले शेंगदाणे इथे छान असे भाजून झालेले आहेत। छान असे चटचट असा आवाज येतोय, म्हणजे शेंगदाणे अगदी आपले व्यवस्थित असे भाजून झालेले आहेत। शेंगदाण्याचा साल आपोआप निघायला लागलेला आहे आणि आपले खारे खमंग शेंगदाणे हे तयार झालेले आहेत। आता मी इथे गॅस बंद करून घेतला आहे आणि हे शेंगदाण्यामधलं जे जास्तीचं मीठ आहे ते मीठ आपल्याला आता सगळं काढून घ्यायचं आहे। त्यासाठी परत आता मी हे सगळे शेंगदाणे चाळणीमध्ये टाकून घेतले आणि त्यातनं शेंगदाण्यामधलं सगळं मीठ आपल्याला वेगळं करून घ्यायचं आहे। तर अगदी सहज हे चाळणीतून चाळल्या जातं। तुम्ही बघू शकता पूर्ण शेंगदाण्यांमधनं मीठ आपलं वेगळं झालेलं आहे आणि खारे शेंगदाणे आपले इथे तयार झालेले आहेत। मधल्या वेळात खाण्यासाठी आपण हे खारे शेंगदाणे करून ठेवू शकतो। तुम्ही बघू शकता किती सहज असं शेंगदाण्यांवरचं साल निघतंय। अगदी खरपूस खमंग असे शेंगदाणे झालेले आहेत आणि हे शेंगदाणे जसे जसे थंड होतील तसे ते खमंग लागतात। तुम्हाला जर हा खाऱ्या शेंगदाण्यांचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आठवणीने लाईक करा। त्याचबरोबर ह्या चॅनलवर आज पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा। तुम्हाला या चॅनलवर खूप साध्या सोप्या पद्धतीने आणि छान छान रेसिपीज बघायला मिळतील। परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।